टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीएची आर्मीची भरती निघाली आहे। टीए भरतीला टेरिटोरियल आर्मी भरती सुद्धा म्हटलं जाते, प्रादेशिक सेना सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे 12 मे पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे तर ते 10 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती आहे, रनिंग किती असणार आहे, त्याचबरोबर पेपर आहे की नाही आहे, तर संपूर्ण निवड प्रक्रिया तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। पगार वगैरे कधी भेटणार, पगार वगैरे किती भेटते, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, त्याचबरोबर जे पेपर कधी यामध्ये होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर टीएची भरती निघाली, टीए टेरिटोरियल आर्मी भरती भारतीय प्रादेशिक सेना सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर या भरतीमध्ये पदाचं जे नाव आहे, पद यामध्ये हे मंजूर नाही का बा यामध्ये किती जागा आहे, तर हे जागा यामध्ये नमूद नाही, लक्षात ठेवा। आणि पदाचं जे नाव आहे प्रादेशिक सेना अधिकारीचं हे पद आहे, टेरिटोरियल आर्मी ऑफिसरचं यामध्ये पद आहे। आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता, पण ग्रॅज्युएशन यामध्ये पाहिजे। ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये, ठीक आहे। तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकता। तर ग्रॅज्युएशनवर आपलं BA BSc BCom जे पण झालं असेल, पण ग्रॅज्युएशन जर झालं असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि वयाची जी अट यामध्ये ठेवण्यात आली आहे 10 जून 2025 रोजी 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। यामध्ये कोणती कॅटेगरी, SC ST OBC EWS VJ ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि फीचा जर विचार केला तर 500 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले। SC ST OBC EWS VJ ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल सर्वांसाठी 500 रुपये ठेवण्यात आलेले आहे। तर फॉर्म भरणे आपले जे या ठिकाणी 12 मे पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 जून 2025 असणार आहे। आणि या भरतीचा जो पेपर आहे तर हा आपला 20 जुलैला आपल्या यामध्ये टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा काय असणार आहे, आपला पेपर असणार आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये उंचीची काही अट नाही आहे यामध्ये, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही, मैदानी चाचणी यामध्ये नाही आहे, उंची नाही आहे। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे तर हे पेपरावर आपले यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये पेपर होणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे तर पहा, तर टोटल 100 प्रश्न पेपरमध्ये विचारले जाणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याच्यासाठी 25 मार्क असणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी, त्याचबरोबर जे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पेपरमध्ये। जवळपास आपल्याला 2 घंट्याचा टाइम पेपरमध्ये या ठिकाणी भेटणार आहे। तर आपलं जे निवड आहे, आपलं जे सिलेक्शन आहे तर ह्या टीए आर्मी रॅली भरतीमध्ये पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, पेपरवर यामध्ये आपली निवड होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवलेली अपडेट देत राहणार आहे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।